मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात अंजली दमानिया रोज रोज नवे खुलासे करतायत, कागदपत्र समोर आणतायत, पत्रकार परिषदा घेतायत आणि अनेकांचे नावं देखील समोर आणतायत। आज त्यांनी एक महत्त्वाचं नाव समोर आणलं, ते म्हणजे निलेश मगर यांचं, जे पुण्याचे उपमहापौर होते। मात्र यात काही तथ्य नाही असं त्यांनी सांगितलं। आता राजलक्ष्मी भोसले आपल्यासोबत आहे, ज्या पुण्याच्या महापौर होत्या। त्यांच्यावर आरोप करतायत, अजितदादांना या प्रकरणात गवलं जात आहे। काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? मी तुम्हाला सांगते, म्हणजे इतके दिवस मी थोडंसं बघत होते, पण आज अगदीच मला लक्षात आलं की अंजली दमानिया ह्या अक्षरशः त्यांना काहीतरी अटेन्शन प्रॉब्लेम जसा असतो, एक सायकोलॉजिकल हे आहे, फेज आहे, तसं त्यांना झालंय की काय मला समजत नाही आहे। कारण निलेश मगर एक तर हा व्यवहार त्या म्हणतात 2018चा आहे। निलेश मगर उपमहापौर असताना निलेश मगर 2004 मध्ये उपमहापौर होते। 2018 पर्यंत 18ला त्याचा काही संबंध नाही। दुसरं, निलेश मगरांकडे ती जमीन विकण्यासंबंधीचे कुठलीही पॉवर ऑफ अटर्नी नाही आहे। निलेश मगरांचे जे नातेवाईक आहेत ढमढेरे, ते ढमढेरे त्या गायकवाडांचे कुळ आहेत, ती जमिनीचे जे कोणी आहेत ते, आणि त्या जमिनीचे जे काही कुळाचे कागदपत्र आहेत, त्याचे जे काही टॅक्सेस आहेत, ते त्यांनी वेळोवेळी भरल्यामुळं निलेश मगर हे त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी निलेश मगरांना मदत मागितली। आणि मदत मागितली असताना फक्त काम करण्यासाठी त्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली। कुठलीही जमीन विकण्यासाठी, जमिनीवर काही बांधकाम करण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठीचा काही विषय नव्हता। आणि जर अजित पवारांना असं काही करायचं असतं तर मग ते शीतल तेजवानीकडे कशाला गेले असते? मग निलेश मगरांकडनंच घेतली असती ना। असं म्हणणं आहे की अजित पवारांचा 2018 पासूनच या जमिनीवर डोळा होता आणि त्याच्यानंतर त्यांचं ते प्लॅनिंग सुरू होतं आणि अर्थात त्यांच्या मुलाने ती जमीन घेतली। अरे पण त्यावेळेला निलेश मगरांकडे जर ते राईट असते तर अजित पवारांनी मग त्याच वेळेला निलेश मगरला सगळे राईट घ्यायला सांगितले असते ना, विक्रीचे, ह्याचे त्याचे। निलेश मगरला मार्गदर्शन नसतं का केलं त्यांनी? निलेश मगरला फक्त काम करण्याची पॉवर ऑफ अटर्नी होती। मग तिथं अजित पवारांनी ते सगळं व्यवस्थित करून घेतलं नसतं का? आणि 2018 पासून आतापर्यंत काहीही झालेलं नाही आहे। आणि एकदम आता तुम्ही शीतल तेजवानीचा जो व्यवहार झाला त्याच्यामध्ये SIT आहे, मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाहीये, तो जे काय असेल ते ती SIT त्यातनं बघून घेतील, तपासाचा भाग आहे तो। परंतु आज त्यांनी जेव्हा निलेश मगरचं, आता तुम्ही हे तपासाचं चाललंय, SIT नेमलेली आहे, ते चालू आहे, तरी तुम्हाला चैन पडे ना, तुम्ही पुन्हा निलेश मगरचं नाव घेता। कायम अजित पवार अजित पवार अजित पवार। एक्झॅक्टली, म्हणजे त्यांना अजित पवारांच्या नावाची कावीळ झाली आहे, किंवा दिसला की अजित पवार साप चावल्यासारखं त्या पळत सुटतात। कोणी ते राजकारणातल्या प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी विरोधक असतात। आता निलेश मगरांना सुद्धा निवडणुकीला उभं राहायचे, त्यांचेही कोणी विरोधक असतील। ते कुणीतरी काहीतरी कागदपत्र दिला की त्याची छाननी न करता या बाई इतक्या बेजबाबदारपणे आणि कोणाच्याही बाबतीत बोलतात। अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे, जसं मुंबई महानगरपालिकेचं राणा जगजितसिंगांच्या बाबतीमध्ये त्या बोलल्या आणि तिथे तोंडावर आपटल्या, कारण सगळ्या लोकांना ते समजत होतं, कुणी त्यात लक्ष घातलं नाही। मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांचा एकही नगरसेवक नाही। स्वतः राणा जगजितसिंग BJPचे आमदार आहेत। अजितदादा राजकारणात येण्याच्या अगोदरपासनं राणा जगजितसिंगांचे वडील राजकारणात मंत्री वगैरे राहिलेले आहेत। आणि जिथं अजित पवारांचा काहीही नाही संबंध, तिथे ते एवढ्या मोठ्या गोष्टी कशा करून देतील? आणि राणा जगजितसिंग, त्यांना त्यांचा पक्ष आहे सत्तेमध्ये राज्यात, ते अजित पवारांना कशाला सांगतील की ज्यांना काहीच अधिकार नाही आहेत त्या महानगरपालिकेत? हे सगळे आरोप जे सकाळी आरोप केले किंवा याच्या आधीही अजित पवारांच्या मुलावर असू देत किंवा त्यांचा या सगळ्या प्रकरणात डोळा आहे, त्यांना ही जमीन हडप करायची, सगळे आरोप बेसलेस वाटतात 100%। आता SITचं जे चाललंय त्याच्यामध्ये मी काही कॉमेंट करणार नाहीये, परंतु याच्यावरनं असं एक दिसतंय की एक 8-10 दिवस गेले की त्या शोधत राहतात अजित पवारांचं काय निघतंय का। आणि राजकारणात एवढे विरोध असतात, याला कुणीतरी काहीतरी कागदपत्र आणून देतात। नाही तर यांचा निलेश मगरांचा काय संबंध? निलेश मगर सांगायला आला होता, मग कोणीतरी यांना काहीतरी कागदपत्र देतंय, पुरवतंय। त्यांना एक समजायला पाहिजे की ते कागदपत्राची छाननी करा, थोडं हे वापरा, काहीतरी आपलं लगेच प्रेस घ्यायची आणि बोलायचं। आणि हे आता तर त्या कम्प्लिटली तोंडावर पडलेल्या आहेत। आणि निलेश मगरला मी सगळी बघितली, माहिती घेतली, त्याच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी कशाची आहे? आणि मग तुम्ही मदत करण्याची पॉवर ऑफ अटर्नी आहे ना, सल्ला देण्याची। मग त्यासाठी तुम्ही अजित पवारांना प्रत्येक वेळेला नाव घ्यायचं। आता आलेल्या निवडणुका ज्या आहेत
त्याच्यामध्ये अजित पवारांचं नाव खराब करायचं, बदनामी करायची, त्यांच्या पक्षाला हानी पोचवायची, अशा पद्धतीनं दमानियाबाईंनी कोणाची तरी सुपारी घेतलेली आहे. याच्यावर आता माझा विश्वास बसायला लागलाय. इतके दिवस मला असं वाटत नव्हतं, काहीतरी या बाई बोलतायत म्हणजे, परंतु त्या आता इतक्या बेसलेस बोलायला लागल्यात, इतक्या दर आठवड्याला. तर मला अगदी वाटायला लागलं की अटेन्शन प्रॉब्लेम नावाचा जो सायकोलॉजिकल एक प्रॉब्लेम असतो तो त्यांना झालाय की काय कोणास ठाऊक. दर आठवड्याला टीव्हीवर नाही आलं तर बहुतेक यांचं पोट किंवा काहीतरी दुखत असेल. आपण या प्रकरणात बघितलं शीतल तेजवानींना अटक करण्यात आली आहे. दिग्विजय पाटलांना आज चौकशीसाठी बोलवलं होतं, ते प्रकृतीचं कारण देऊन आले नाही. पार्थ पवारांचं याचं नावच नाही. तो एक तो जो टेक्निकल कायदेशीर बाबींचा मुद्दा आहे त्याच्यावरती मी नाही बोलणार, कारण मी त्यातली तज्ज्ञ नाही आहे. परंतु त्याच्यावरती SIT नेमली आहे ना, ते काय त्यातनं सिद्ध होते त्याच्यासाठी थोडंसं थांबायला पाहिजे ना तुम्ही. टेक्निकल बाबी आहेत, ते टेक्निकल लोक आहेत, नेमलेले लोक आहेत, ते त्याचा तपास करतील सगळा. अजित पवारांची बदनामी करण्याचा हा सगळा खेळ सुरू आहे असं म्हणायचं. 200% हे सगळे आरोप आहेत, ते सगळे आरोप बेसलेस आहे. अंजली दमानी यांना कोणीतरी हे सगळे कागदपत्र पुरवतायत आणि त्यामुळेच ते हे सगळे प्रकरण समोर आणतायत. नाहीतर अंजली दमानी आणि निलेश मगर यांचा काहीही संबंध नाहीये. अशा सगळ्या जे आहे ते आरोप अंजली दमानी यांनी केले होते, ते राजलक्ष्मी भोसले यांनी सगळे खोडून काढले आहेत. आणि महत्वाचं, अजित पवारांना बदनामी करण्याचा प्लॅन जो आहे तो अंजली दमानिया करतायत असा देखील आरोप त्यांनी केलाय. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.